झालेत झाड. हा बघा, तुम्ही जर इथे आलात तुम्हाला प्रायव्हेट व्हेकल किंवा रिक्षाची सुविधा पण आहे इथे. बघा हा पार्किंग एरिया आहे. तिथं मला आपल्याला जाऊ दे. तुम्ही येऊ नको, थांब मी शूट करतो. ऐक अल्टिमेट जर्नी विथ झरेकरशी या युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. नमस्कार मंडळी. आजचा आमचा डेस्टिनेशन तुम्हाला व्हिडिओच्या एंडला समजणार आहे आणि तिथे गेल्यावर समजेल. तिथे गेल्यावरती समजणार आहे. आम्ही आता कुठेतरी एका हिडन प्लेसवर चाललेलो आहे. विरारलाच चाललेलो आहे. विरारच्या पुढेच आहे ते जागा. सो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा, एंड पर्यंत बघा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि सगळ्यांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना, सगळ्या सबस्क्रायबर्स लोकांना आमच्या फॅमिलीतर्फे. सो चला कंटिन्यू राहा तुम्ही. पावसाची मजा तुम्ही पण घ्या. एक नंबर पाऊस पडतोय. खूप दिवसानंतर पावसाने बाहेर पडलोय आम्ही. एक नंबर पाऊस पडतोय, तुम्हाला दिसेल बघा. हे बघा फिरो, हे बघा एक नंबर पाऊस आहे. एक नंबर, सगळं फॉगी फॉगी झालेलं आहे, सॉलिड. आता आपण चाललेलो आहे, तुम्हाला फक्त लोकेशन सांगतोय, कुठे चालू सांगत नाही. सफाळ्याला आपण चाललेलो आहे, वरई मार्गे. वरईवरून पण जाणार सफाळ्याला. वरईवर थांबू आपण. मग तुम्हाला मी बाहेरचं दृश्य दाखवेल वरईला थांबल्यावर. एक नंबर झालं, एक नंबर वातावरण आहे मित्रांनो. आता सुरू झालाय पाऊस. आता सुरू झालेला आहे पाऊस. रात्रभर पाऊस पडलेला आहे, एकदम कळून येतं. पाणी बिणी भरलेलं आहे, पण जबरदस्त. खूप मजा वाटते. आणि गाड्या पावसामध्ये काय आहे, गाड्या इकडून तिकडून कसे लोक चालवतात. हे ट्रकवाले खूप त्रास देतात आपल्याला. त्याप्रमाणे चला आता वरई फाट्यावर गेल्यावर पण भेटू. चला कनेक्ट राहा, व्हिडिओ पूर्ण बघा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघून झाल्यानंतर करा सबस्क्राईब. चला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तुम्हाला खूप छान असा व्हिडिओ बघायला भेटणार आहे. आणि ह्यामध्ये नवीन गोष्ट मध्ये आज आम्ही आमच्या नवीन कॅमेरामध्ये शूट करतोय. क्लॅरिटी कशी आहे नक्की सांगा. लास्ट टाइम फजिती झाली, डेटा ट्रान्सफर केला, ट्रान्सफर झाला नाही, मी उडवला. हो, त्याच्यामुळे कळलं नाही की कसं क्वालिटी आहे. आता कळेल आपण. काल मांडवी धबधब्याला गेलो होतो, तिथे सगळा व्हिडिओ उडलेला आहे. मित्रांनी मला खूप शिव्या घातलेल्या आहे. त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला. ऍक्च्युली त्यांना माहितीच नाही की व्हिडिओ ट्रान्सफर झाले की नाही, आणि त्यांनी डाटा पण क्लिअर केला कॅमेऱ्यामधून. त्याच्यामुळे तुम्हाला बघायला नाही भेटलाय तो व्हिडिओ. सो आता आपण हळूहळू पुढे जातो आहे. कंटिन्यू राहा तुम्ही, ठीक आहे. रोड बघा मस्त, दोन्ही दुतर्फा झाडं, हिरवे गार झालेत झाडं पूर्ण एकदम असे ओले चिंब. आणि पाऊस आणि हा रस्ता एक नंबर वाटतोय मित्रांनो. रस्ता आहे थोडा. येस, अप अँड डाऊन ना, नागमोडी रस्ता आहे. पाऊस बघा किती जोरदार आहे, जोरदार पाऊस आहे. दिसतच नाही आहे किती समोरचं काय. हा त्याला स्पीड वाढवा वायपर्सचा. या साईडला ऍक्च्युली खूप जास्त पाऊस लागतो आपल्यापेक्षा, आणि आमच्या इथे जरा उशिरा आलेला आहे पाऊस. पण जो आता आलाय ना एकदम जबरदस्त आलेला आहे, नॉनस्टॉप. काय कसं वाटतंय? बाईकवर येणार होतो आपण, पण श्रावणीच्या म्हणण्याप्रमाणे खूप मस्त वाटतंय. आई कसं वाटतंय बाहेर पाऊस? थंड आहे. त्याचं काय ते किचन मध्ये आता आम्हाला गरम नाही होणार आहे. फायनली पाऊस सुरू झाला असल्यामुळे तिथे आजूबाजूला आदिवासी जे लोक असतात ते काही ना काहीतरी विकत असतातच या रस्त्याला. आपण येताना बघूया बघा.
काय ना काय ते लोक विकत असणारच आहे. भाजी आई पालेभाजी घेऊया इथं ना, काय हो. कंटिन्यू राहा तुम्ही मस्तपैकी, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपलं लोकेशन काय आहे ते. ठीक आहे. पाणी बघा पूर्णपणे नदी भरलेली आहे इथे, फुल एकदम. फायनली आपलं डेस्टिनेशन आलेलं आहे मंडळी. आणि बघा पूर्ण 360 डिग्री समुद्र आहे या ठिकाणी. खूप छान. भरतीच्या वेळेस आपल्याला प्रॉब्लेम होऊ शकतो यायला इथे. आपण आलेलो आहे एडवन सफाळे. देवीचं मंदिर आहे आणि पूर्ण चारी बाजूला समुद्र आहे. आपण गाडी पार्क करूया. ज्यांना रेनकोट घालायचं त्यांनी रेनकोट घाला. ठीक आहे. हा बघा समुद्र, हे बघा एकदम समुद्राच्या बाजूलाच आहे. हो पाणी येत आहे. हे बघा रेनकोट घातलेला आहे, थंडावा झालेला आहे आणि बरोबर आहे समुद्राच्या बाजूलाच आहे. ठीक आहे. हे बघा तुम्हाला दिसेल बघा रेनकोट माझ्याकडे पण आहे. तुम्हाला दिसेल समुद्र आहे आणि पाठीमागे मंदिर आहे. पूर्ण 360 डिग्री. आता आपल्याला मंदिरामध्ये जायचं आहे. पाऊस खूप आहे. रेनकोट घालायची गरज नाही आहे. आता रेनकोट नाही घालायचं आपल्याला. थोडंसं भिजत जाऊ आपण, थोडंच चालायचं आहे. ठीक आहे. चला आता आपण जाऊ मंदिरामध्ये. मंदिरात जाऊया. मला वॉशरूमला जायचं. चला चला आता आपल्याला जायचं आहे आतमध्ये. थोडा भिजायची मजा घेऊया जरा. थोडा तेवढा पाऊस नाही आहे. ठीक आहे. आता मंदिरात जाऊ. मंदिर कसं आहे काय माहिती नाही आहे. मी पण पहिल्यांदा आलो आहे आणि थोडंसं ते गार्डन वगैरे आहे ते पण थोडं एक्सप्लोर करायचं आपल्याला. तर त्याप्रमाणे आपण जाऊ. चला कनेक्ट राहा. व्हिडिओ पूर्ण बघा. एक नंबर वातावरण आहे, एक नंबर. त्याच्यामुळे खूप धमाल येणार आहे आज. म्हणजे खूप दिवसाने आपण पावसामध्ये भिजतो आहे. हा बघा तुम्ही जर इथे आलात तर तुम्हाला प्रायव्हेट व्हेकल किंवा रिक्षाची सुविधा पण आहे इकडे. हे बघा हा पार्किंग एरिया आहे. हा पूर्ण पार्किंग एरिया आहे इकडे. 4 व्हीलरसाठी पण खूप व्यवस्थित पार्किंग आहे इकडे. त्यामुळे तुम्ही येऊ शकता. हा मंदिर आशापुरा देवस्थान ट्रस्ट आहे. ते बघा हां बघा आशापुरा देवस्थान ट्रस्ट आहे आणि इथून आपल्याला जायचं आहे. ठीक आहे. या एक मिनटं. काय करायचं. चप्पल वरती काढायला आहे ना. इथेच काढूया चप्पल. चप्पल आपण काढूया. काकींचं छोटंसं दुकान आहे इकडे. आपण फूल वगैरे घेऊ इकडून. चप्पल आपण इथेच काढूया आणि जाऊया. ठीक आहे. आपण ओटी वगैरे घेतली आहे. काय घेतलं नारळ फूल वगैरे. जाऊया आपण. नारळ आहे. ठीक आहे. मी हळूहळू चाला पडतो. छोट्या छोट्या पायऱ्या पण त्यांनी बनवल्या आहेत तिथे. तसं चालायला लागू नये, त्याचं स्लिप होऊ नये म्हणून. खाली बसण्याची जागा आहे. तुम्हाला दिसेल बघ. कॅमेरा पुसतो पहिला मी. हां तुला दिसेल बघा. बसायला दिसायला व्यवस्थित जागा आहे इकडे लहान मुलांना किंवा म्हाताऱ्या माणसांना. ह्या पायऱ्या बघा किती व्यवस्थित बनवल्या आहेत. थोडं स्लिपरी आहे, मार्बल टाकलं आहे म्हणून तुम्हाला दिसेल. ते बघा इकडे थोडा स्पॉट आहे. जर जाऊ आपण नंतर तिथे. हां बघा समुद्र.
यदा यदा ही धर्मस्थ गाणी भ्रवती भारत. जेव्हा धर्मावरती आणि देशावर परकीय आक्रमण येते तेव्हा या आदिमाता कोणत्या ना कोणत्या रूपात अवतरतात आणि दुष्ट प्रवृत्तींचा नाश करतात असे गीतेतही म्हटले आहे. सन 1422 ते 1234 या कालखंडात पोर्तुगीजांनी स्थानिक लोकांवर अत्याचार व धर्मप्रचार करण्यास सुरुवात केली. तेव्हा देवी चमत्काराने या टेकडीचा भुयारातून असंख्य मोठे मोठे भुंगे निघू लागले. त्यांनी फिरंग्यांना चावून सळोकी पळो करून सोडले. अखेर दुष्ट फिरंग्यांच्या विळख्यातून बेटाची सुटका झाली आणि बेटाचे महत्व वाढले. मंदिरच्या बाहेरचा परिसर आहे. गुफेतून जायचं आपल्याला. गुफेतून जायचं आपल्याला. एवढा गुफा आहे. तुम्ही आरामात या. ते पहिलं मंदिर आपण बघतोय ते एकदम गुफेच्या आड आहे. हे बघा तुम्हाला दिसेल, म्हणजे डोंगराच्या आतमध्ये. ही बघा आशापुरा देवी आहे इकडे. आणि जायचं पण आपल्याला पुढे जाताना पण आपल्याला वाकूनच तिकडून निघून जायचंय ना. अच्छा. एकविरा मातेचं मंदिर आहे. आरामात येईल जरा, हळूहळू आहे. जसं आपण दर्याबाईला आहे तसंच आहे. आमची कुलदैवत आहे दर्याबाई, ती पण अशी ह्याच्यामध्येच आहे, गुफेमध्ये. दर्याबाई, वडगाव दर्या. पाणी पडत 24 म्हणजे 12 महिने पासूनच पाणी लागलंय. इथे पाणीच नाही. आमचा तळा पण नद्या भरलं. हे बघा आमचं पाणी जाते वरती. किती खाली आहे बघा. आता कालपासूनच पाणी लागले. पाणी पाहिजेच पण. मग बोटी देवल्या का बोटी देवटीला आता व्हायला नाही. हो समुद्र. किती वर्षापासून आहे ताई मंदिर? जाम इंग्रजी लोक होतो तेव्हा. इंग्रजी लोक पुस्तक केलं होते. इंग्रजांच्या काळापासून आपल्याला हे मंदिर इथं स्थापन आहे. सध्या मग हळूहळू या लोकांनी थोडीशी डेव्हलपमेंट केली. बांधाबांध घरी आंघोळ करतात. पाण्याची आणीच नाही. जाम पाणी आता आणायला सांग पण अजून जाम. जायचं कुठून ग? इथूनच जायचं. या उन्हाळ्याची वाकून जायला लागेल. मम्मी कशी जाणार? जेवण मी काय करते परत मग तिथे रिटर्न जाऊया. रिटर्न जावं लागेल. तुम्ही जा तिथून, आम्ही जातो. तिथे पाणी नाही ना. ताई इथूनच जायचं का? हा परदेश ना देवीला प्रदक्षिणा बाहेर निघायचं कुठून? मागणी बघ ना तटणी रस्ता आहे का? आहे. तर ते आई तुम्ही वरती जा परत. खूप छोटा आहे इकडे. एक मिनिट कॅमेरा. हे बघा तुम्हाला दिसेल, छोटीशी जागा आहे, म्हणजे एक 3 फुटाची जागा आहे. तर आपल्याला खाली वाकून जावं लागेल. हे वाकून या. हा चला, तुम्ही तर पुढे आली. वाकून जायचंय. प्राचीन काळी देवी देवता जोगिनी बनून भूतलावर येत असत आणि जोगवा मागत फिरत असत. एकूण 7 बहिणी असलेल्या या देवी म्हणजे एकविरा देवी, महालक्ष्मी देवी, वज्रेश्वरी देवी, शीतला देवी, हरंबा देवी, सत्वा देवी आणि आशापुरी देवी. या देवतांनी आपले अधिष्ठान निसर्गरम्य अशा परिसरात केले. त्याला कारणही तसेच आहे. हा आता श्रावणी येईल. हे बघा तुम्हाला दिसेल, श्रावणी आलेली आहे. जे खूप छोटीशी जागा आहे इकडे. फर्स्ट टाइम बघितलं मी. बाबू कुठे? येते येते. ही बघ आली. आलीस का? चला चला, फायनली आपण आलेलो आहे बाहेर. हे बघा, जा पुढे, जा पुढे. ही छोटीशी म्हणजे बघा कसं कसं बनवलेलं आहे बघा. मी तुम्हाला दाखवतोय बघा. या छोट्याशा गुफेतून आपण आलेलो आहे बाहेर.
ठीक आहे. हे बघा इकडे दगडं मी सेटअप केला आहे दगडांचा इथे, दगडं फटकन पडू नये म्हणून. ठीक आहे. आणि त्यासाठी इकडे पायऱ्या पण बनवल्या आहेत, तुम्हाला दाखवतो. अश्रापेश्वरी तथा आशापुरी म्हणजेच भक्तांच्या आशा पूर्ण करणारी ही एक जागृत देवता म्हणून या देवीचे नाव आशापुरी हे पडले आहे. प्रतिवर्ष चैत्र शुद्ध पौर्णिमेला या ठिकाणी यात्रा भरते. पंचक्रोशीतील तसेच बाहेरील राज्यातील भाविक, यात्रेकरू, पर्यटक या देवीचे मनोभावे पूजा करून धार्मिक आनंदाने न्हाऊन जातात. दिसते ह्या पायऱ्या इथून आलो ते खाली यायचं. आज जास्त गर्दी नाही आहे. आणि हे पण आम्ही एक सबस्क्रायबर आम्हाला सांगतो इकडे चला तिकडे चला, तिकडे हाय असतो त्याप्रमाणे आपण ते करतो. आता इथे हवा खूप आहे, मला आवाज कसा आहे तुम्हाला माहिती नाही आहे कारण की पाठी समुद्र आहे, वारा खूप जोरात आहे. त्याच्यामुळे आता आपण त्या प्लेसवर जाऊया, तिथे खूप पाणी हे होतं आहे. ठीक आहे. ही जी जागा आहे भरपूर पाऊस असतो, भरपूर. हे बघा पाऊस असा लागतोय. वरती छप्पर आहे पण बाकी ओपन आहे. समुद्र दाखवतो. वारा खूप आहे ॲक्च्युली. अरे खूप पाऊस आहे. आता आपण खाली उतरूया. इथे श्रीकृष्णाचं मंदिर आहे छोटंसं. बसण्यासाठी जागा आहे इकडे. आशापुरा मंदिर बघून झालेलं आहे. तर आपल्याला जायचं आहे या बाजूला. खूप वर जाऊया आपण. अजून एक मंदिर आहे. ठीक आहे मित्रांनो, कसं आहे माहिती आहे, भिजायला एकदम भरपूर मजा येते आणि खूप दिवसानंतर असं म्हणजे पावसामध्ये बाहेर पडलेलो आहे, त्याच्यामुळे अजून मजा येते. रस्ता पण एक नंबर आहे, तो दिसेल बघा. रस्ता बांधला सिमेंटचा. एक आश्चर्याची गोष्ट आहे, पण इथपर्यंत गावामध्ये पण सिमेंटचे रोड आहे. ठीक आहे. वॉशरूम होता, वॉशरूम कसंही असेल तर आपल्याला जाऊया वॉशरूमला. ठीक आहे चला, मी कनेक्ट राहा, व्हिडिओ पूर्ण बघा. आता आपण जाऊया वरती. पूर्ण डोंगर आहे, डोंगरावर मंदिर आहे. आवड तिथून आपण वर चालत आलेलो आहे. इकडं आपल्याला जायचं आहे. श्रावणी गेली तिकडे. सुपर व्ह्यू आहे, सुपर मस्त व्ह्यू आहे, एक नंबर. ठीक आहे. पाऊस खूप पडतोय जोरजोरात. पाऊस खूप आहे. वरती घालूया, डोक्याला पाऊस लागतोय आपल्या. हळूहळू हवेने पडशील. आपण मंदिरामध्ये आलेलो आहे. हो त्याकडे चालू आपण. इकडे पण मंदिर गुफेमध्येच आहे.
गच्चीवर असल्यामुळे आरामात स्लीप बसले. रिक्षामध्ये आहे आणि इथूनच परत रिटर्न यायचं आपल्याला. बारोडकरणी माता. बारोडकरणी माता. तिची चप्पल घातलीस का? भिजू नको. फायनली आपलं दर्शन झालेलं आहे दोन्हीकडे. मम्मी आली नसती पण. हे बघा आपण भिजायचं नाही आहे, सगळं ओलवणं आपलं पर्स वॉलेट बिलेट. सुपर व्ह्यू आहे. हे बघा काय चाललंय इकडे. हे बघा काय चाललंय. टायटॅनिक पोज घेतात कुठे गेली. पाऊस खूप जोरात आहे आणि हवा पण खूप जोरात आहे. चला आता खाली उतरूया आपण. आता एक दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे, तिकडे जाऊया आपण. पण त्याच्या आपण काहीतरी खाऊया आपण. ठीक आहे चला. पावसाची मजा घ्या. एक नंबर पाऊस होतोय. हे बघा याचं काय चाललंय बघा. मुद्दाम ही मुद्दा रेनकोट घातला तरी मुद्दाम हा. आणि जावणी पण दिसते. पहा ना. अरे बरोबर बोलते तो. आलो थोड्या एक नंबर बोलली. चला खाली उतरूया. मी पण भिजलोय ॲक्च्युली, पाय माझे. बाबू ये. सॉलिड ग्रीनरी आहे इकडे, खूप छान. कारण की पोटात काय नाही आपल्याला. बघा किती छान ग्रीनरी आहे. झाडाखाली आलेलो आपण. मस्त डोंगर आहे आणि डोंगराच्या वर मंदिर आहे. ॲक्च्युली पावसाने कम झाडांच्या पाण्याने जास्त दिसतोय माणूस. ठीक आहे चला आता दुसऱ्या डेस्टिनेशनकडे जायचं आहे. कनेक्ट राहा मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा. थोडा पावसामध्ये पण आम्ही शूट करतोय. आता दुसरं डेस्टिनेशन कुठं जायचं काय माहिती नाही, बघूया, ट्राय करूया. चला लवकरात लवकर अंधार पडायच्या अगोदर आपल्याला निघायचं आहे. हां मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आता भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चला कनेक्ट राहा. पाऊस दाखवतो बघा तुम्हाला. खूप जोरदार आहे पाऊस. गाडी आपण थांबलो थोड्या वेळासाठी, कारण की गाडीत बसायचं. रेनकोट काढून गाडीत बसणार म्हणजे मग परत भिजणार आपण. हे बघा श्रावणी तिथे बसली आहे. भिजली आहे, मुद्दाहून भिजली आहे ती. वारा आणि पाऊस दोन्ही आहे. ठीक आहे एक नंबर पाऊस, एक नंबर चालू आहे. वडापाव आणि चहा भेटते पण आपण खाऊ नाही शकत. वडापाव चहा भेटते पण आपण एक मिनिट. वडापाव चहा भेटते पण आपण खाऊ नाही शकत, कारण की आपला आहे आज उपवास. तिथं वडापाव 2 दाबले असते आपण मस्तपैकी. ठीक आहे
या बेटावर गूढ अदृश्य शक्तीचा संचार असल्याचा साक्षात्कार ग्रामस्थांना वेळोवेळी येऊ लागला. बेटाच्या आसपास मासेमारी करणाऱ्यांना अमाप मासे मिळू लागले आणि त्याच काळात पांढरा शुभ्र अशा घोड्यावर बसून एक असामान्य तेजस्वी देवता गावातून फेरफटका मारित असल्याचे त्यावेळच्या समाजातील भक्तांनी पाहिले. असेच एकदा या स्थानाकडे नियमित येणाऱ्या एका गुरख्याला देवी प्रसन्न होऊन तिने एक पोते भरून कोळसे दिले. घरी गेल्याशिवाय पोत्यात काय आहे ते पाहू नकोस. परंतु उतावळ्या गुरख्याने पोते उघडून पाहिले तर त्या पोत्यात कोळसे होते. याचा उपयोग काय म्हणून त्याने येता येता घाट रस्त्याच्या कडेला ते फेकून दिले व रिकामे पोते घेऊन तो आपल्या घरी परतला. नंतर घडलेली सर्व परिस्थिती आपल्या धर्मपत्नीला सांगून त्याने पोतं दाखविलं तर काय चमत्कार झाला. तिने झटकताच त्या पोट्यातून सुवर्ण मुद्रा खाली पडल्या. ते पाहून गुरख्याला खूप पश्चाताप झाला. त्याने फेकलेले कोळसे प्रवासी जेटी मार्गिकेच्या समुद्र तळाशी आजूबाजूला लहान दगड गोट्याच्या रूपाने आजही पाहावयास मिळतात. नमस्कार मित्रांनो, आता आपण तिथून दर्शन करून निघालेलो होतो. आता आपण येताना बाय रोड आलो आणि जाताना आपण जाणार आहे फेरीने. आता आपण पोहोचलोय फेरीमध्ये. बोटीमध्ये आपली गाडी बोटीमध्ये आहे आणि आपण गाडीमध्ये आहोत. ठीक आहे, तर तुम्हाला मी दाखवतो बाहेरून आपण बोटीमध्ये बसलोय. बघा जेटीचं हे बघा इथे ब्रिज आहे. आपण या ब्रिजवरूनच आलो जेटीवरून आणि ते क्लायमेट बघू शकता तुम्ही, पूर्ण काळोख झालाय. आता वाजलेत फक्त 5च वाजलेत फक्त आणि अंधार बघा केवढा झालाय. चला आता भेटूया आपण डायरेक्ट घरी पोचल्यावरती. नमस्कार, फायनली आम्ही घरी पोचलेलो आहे. ॲक्च्युली पोचलो एक 6 वाजताच, 6-6:30 पोचलो. व्हिडिओ एंड करायला राहून गेला. तर मंडळी असं आहे, आम्ही येताना आलो फेरीने. तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल, फेरीने आलो. फेरीचे झाले आपले 290 रुपये. गाडीचे आणि माणसांचे पकडून ते बहुतेक मला वाटतं पैसे जास्त गेले, 290 रुपये. कारण जेव्हा आम्ही वसई टू भाईंदर फेरीने 30 रुपये पर पर्सन आहे. तर फेरी झाले 290 रुपये. कुठे आम्ही खाण्यासाठी थांबलो नाही, डायरेक्ट घरी आलो. पाऊस खूप होता आणि जबरदस्त. व्हिडिओ पण खूप छान झालेला आहे आणि पाऊस एकदम भरमसाठ, घरातून निघाल्यापासून पाऊस लागला. तर हा व्हिडिओ आशापुरा मातेचं आपण दर्शन घेतलेलं आहे आणि तिची बहीण, थोरली बहीण, त्याचं मंदिर डोंगरावर होतं, तुम्ही पाहिलं. त्याचं पण आपलं दर्शन झालेलं आहे. आणि त्या गावाचं नाव होतं एडवन. या एडवन गावामध्ये ही देवी वसलेली आहे आणि ती देवीचं मंदिराचं आम्हाला कळलं की खूप वर्षापूर्वीचं आहे ते. म्हणजे खूप वर्षापूर्वीचं, म्हणजे पकडा ना एक 400-500 वर्षापूर्वीचा इतिहास आहे त्या गावाला, त्या मंदिराला. तर आम्ही तिकडे गेलो, दर्शन घेतलं, पूर्ण एक्सप्लोर करायचा प्रयत्न केलेला आहे. संपूर्ण तुम्हाला माहिती द्यायचा प्रयत्न केलेला आहे आम्ही. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, पावसाचा पहिला व्हिडिओ आपला कसा वाटला मला कमेंट करून सांगा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.